किती आलं मोच? 17.6. आज आपण येईल जालना बाजार समिती या ठिकाणी सोयाबीनचा काटा करणं चालू आहे। बघू शकता तुम्ही सोयाबीन विकलेली आहे। आपण सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया। सोयाबीनची खरेदी ही सध्या हराशीद्वारे होत नसून आवक जादा असल्यामुळे मॉइश्चर या तत्वावर त्याची खरेदी होती। बघू शकता या ठिकाणी काटा करणं चालू आहे। आपल्या सोबत आहे आडा दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती। गाडी लावणार तिकडे नाही दफा ना। आपलं संपूर्ण नाव सांगा पहिलं। संजय कुमार ब्रजकिशोर लावटे। सध्या सोयाबीनची आवक कशी आहे बरं बाजार समितीला? सध्या आवक 20 ते 25,000 क्विंटलची आवक आहे। आवक आणि आज रोजी भाव काय खुलला? आज वरमध्ये 41.50 आणि ग्रीन गोल्ड 4500। ग्रीन गोल्ड 85 आणि 10 मॉइश्चर काय इकडे समजा? 10 मॉइश्चर 41.50 आणि मग 20 मॉइश्चर 20 मॉइश्चर 3600। भविष्यात भाव हेच राहते का वाटते? वाढ होईल। कधी नापेड चालू व्हायची काय शक्यता आहे? 30 तारखेपासून 1 तारखेपासून नोंदणी चालू होईल। 1 तारखेपासून मग तेव्हा भाव वाढ शक्यता आहे समजा? हो। शेतकऱ्यांना काय काळजी घेतली पाहिजे माल आणायच्या अगोदर? माल सुकून आणि साफ करून आणावं, माती फार येऊ लागली। मॉइश्चर चालतं। या ठिकाणी होते आपल्यासोबत आडत दुकानदार, त्यांनी आपला आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती दिली। जो ग्रीन गोल्ड माल आहे तो 4500 एकदम सुपर जर असेल तर 10 मॉइश्चर, आणि जो इतर जो माल आहे समजा तो 10 मॉइश्चर 11 मॉइश्चर समजा 4150, व जो 20 मॉइश्चर आहे तो 3600। नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 25/10/2025। आज आपण जाणून घेऊया जालना मार्केटचे सोयाबीनचे भाव तसेच भुसार मालाचे बाजारभाव। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया गव्हाचे बाजारभाव। गहू जो आहे कमीत कमी इकला आवक होती गव्हाची 702 क्विंटल व जास्तीत जास्त 2611 विकला व कमीत कमी 2500 व जो सर्वसाधारण दर आहे तो आहे 2550। त्यानंतर जाणून घेऊया आपण ज्वारीचा बाजारभाव। ज्वारी या ठिकाणी ज्वारीची आवक होती 677 क्विंटल व जास्तीत जास्त 3800 विकली। बघू शकता तुम्ही। त्यानंतर कमीत कमी विकली या ठिकाणी 2100 व जो सर्वसाधारण दर होता 2550। त्यानंतर जाणून घेऊया आपण हिरव्या बाजरीचा बाजारभाव। हिरवी बाजरी आहे तिची आवक होती 375 क्विंटलची, जास्तीत जास्त 2900 विकली, कमीत कमी 2100 व जो ॲव्हरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे 2600। त्यानंतर मक्का या ठिकाणी मक्काची आवक होती 1064 क्विंटलची व जो कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आहे 1550, कमीत कमी 900 रुपये व जो ॲव्हरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो 1400 रुपये क्विंटल। त्यानंतर पांढरी तूरची आवक होती 199 क्विंटलची आणि जास्तीत जास्त 6725 विकली। त्यानंतर कमीत कमी 6000 व जो ॲव्हरेज दर आहे 6550। त्यानंतर गावरान हरभऱ्याची आवक होती 113 क्विंटलची व जास्तीत जास्त 5500 विकला, कमीत कमी 4000 व जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 5200। त्यानंतर उडीद काळा 11 क्विंटलची आवक होती, जास्तीत जास्त 5201, कमीत कमी 4700 व जो ॲव्हरेज दर आहे तो आहे या ठिकाणी 5201 रुपये। त्यानंतर सोयाबीनची आवक होती 14,768 क्विंटलची व जास्तीत जास्त 4500, कमीत कमी 3000 व जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 3950। त्यानंतर मोसंबीची आवक होती या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 41,414 क्विंटलची या ठिकाणी आवक आली आहे व जो भाव आहे जास्तीत जास्त 20 रुपये किलो म्हणजे 20,000 रुपये टन, कमीत कमी 4 रुपये किलो 4000 रुपये टन व जो ॲव्हरेज दर आहे 10 रुपये किलो म्हणजे 10,000 रुपये टन। त्यानंतर रेशीम कोश कमीत कमी आवक होती
क्विंटलची फक्त जास्तीत जास्त या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे 6450, कमीत कमी 15,500 व जो सर्वसाधारण ॲव्हरेज दर आहे तो आहे 63,000. चालतं. या एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव तसेच भुसार मालाचे बाजारभाव. ठिकाणी आपण येले जालना बाजार समितीला. या ठिकाणी सोयाबीन विकलेले आहे, बघू शकता तुम्ही. काटा चालू आहे, इकडे एक काटा चालू आहे, एक बाजूला एक काटा चालू आहे, बघू शकता. आपण येला आहे प्रसाद ट्रेडिंग कंपनी या दुकानावर. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. माझं नाव लक्ष्मण सर्जेराव चव्हाण, मी प्रसाद ट्रेडिंग कंपनीचा मालक. दुकान नंबर काय आपला? दुकान नंबर 18. बरं, आज रोजी साधारण सोयाबीनची आवक किती आहे? आज रोजी साधारणतः कमीत कमी नाही म्हणलं तर 14,000 पोत्याची आवक आहे. बरं. समजा कमी जादा होऊ शकते या कांदा. कमी जादा होऊ शकते. बरं, तर सोयाबीनचा आज रोजी काय भाव खुलला समजा? सोयाबीनचा 10 ते 11 मावचर 4150 रुपये आणि खाली 3750 20 मावचर. 20 मावचर. हम्म. बरं. तर भविष्यात काय भाव वाढचे काही आहे शक्यता? नापेड अगर चालू झालं तर भविष्यात भाव वाढतील सोयाबीनचे. समजा नापेड जर चालू झालं तर काय भाव इथं सोयाबीन? सोयाबीन अंदाजे इकन 49,000 रुपये. 49,000. हां, 4.5 तर कन्फर्म कन्फर्म इकन 4.5 तर कन्फर्म इकन. बरं. त्याला समजा आणखी किती दिवस वेळ आहे अंदाजे? कमीत कमी 1 महिना वेळ लागेल त्याला. 1 महिना. कारण की नापेड सुरू पहिलं नाव नोंदणी चालू आहे आता, अजून सुरू झालेलं नाही. सुरू झालं तसेच 45 तर 5,000 इकल सोयाबीन नाव नोंदणी 1 तारखेपासून चालू होणार आहे अंदाजे. नाव नोंदणी झाल्यानंतर खरेदी होती. बस कमी जादा 15-20 दिवस लागेल समजा. 15 ते 20 दिवस लागतात. 1 महिना बी लागू शकतो. 1 महिना बी लागू शकतो. बरं. शेतकऱ्याला काय सांगू इच्छित तुम्ही? शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्याचा वल्ला असेल त्याचा माल तर भरपूर विकलेला आहे. फक्त आता जे सुके आहे मोठाले शेतकरी ते थांबतात नापेडसाठी वाट पाहत. बाकीच्यांनी तर विकून टाकलेला आहे सगळ्या दिवाळीच्या गरजेमुळं. बरोबर. हा, चालतं. आज आपण जाणून घेतला जालना बाजार समितीच्या सोयाबीनचा बाजारभाव. कमीत कमी समजा 20 मावचे 3600, 3700, 3700. हा, आणि 1 नंबर जो माल आहे 11 ते 4150. बरं. चालतं. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडला लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.